Good evening, all. My name is Advocate Ajay Meron, and I'm going to continue your second session. आजपर्यंत हे जे 13-14 सेशन झाले असतील, त्यामध्ये आपण खूप सारे रूल्स अँड रेग्युलेशन बघून घेतले असतील, जे संस्थांना दैनंदिन कामकाजात उपयोगी आहेत. त्यानुसारच मी काही 2-4 टॉपिक आज घेणार आहोत, ज्यात जे सोसायटी मेंबरांना माहीत आहेत. बट कुठे ना कुठे थोडेफार ते कमी पडतात, जे रेग्युलर रूल्स त्यांना माहीत पडले पाहिजे, ते ना फॉलो करतात, ते पुढे जातात. सर्वात प्रथम जो संस्थाचा सभासद असतो, सदस्य, त्यांनी कुठल्या प्रकारची तक्रार कुठे केली पाहिजे. तक्रारांचे प्रकार. प्रत्येक सभासदला काही ना काही तक्रार असते त्यांची, जेव्हा संस्था दैनंदिन कामकाज करत असते. आणि त्या तक्रारांना आपण सर्वात प्रथम कुठे ॲड्रेस केला पाहिजे, त्यानंतर कुठे केला पाहिजे, हा इम्पोर्टंट इश्यू आहे. कारण की आपण फक्त एका ठिकाणी कंप्लेंट करतात, एका दुसऱ्या फोरमकडे कंप्लेंट करून टाकतात आणि त्याचा काहीही रिझोल्यूशन आपल्याला भेटत नाही. जोपर्यंत तुम्ही प्रॉपर फोरमकडे कंप्लेंट करत नाही, तोपर्यंत तुम्हाला तुमची जे काही तक्रार असतील त्यांचा काही प्रॉपर रिझोल्यूशन भेटणार नाही. आपल्या बायलॉजमध्ये पान 64, 65 वर स्पेसिफिक बायफर्केशन दिलेलं आहे, की रिड्रेसल ऑफ मेंबर्स कंप्लेंट. त्यामध्ये बायलॉ नंबर 172, 73, 74 मध्ये सांगितलेलं आहे स्पेसिफिक, की जर कुठल्याही सभासदाला कुठल्याही प्रकारची तक्रार असेल, तर त्यांनी ती तक्रार जे ऑफिस बेअरर आहेत सोसायटीचे, सचिव, चेअरमॅन, सेक्रेटरी, त्यांच्या नावाने चेअरमॅन सेक्रेटरी टू द चेअरमॅन सेक्रेटरी असा ॲड्रेस करून सोसायटीला पहिला तक्रार द्यायची आहे. आणि सोसायटीचे जे ऑफिस बेअरर असतील संस्थाचे, त्यांनी कुठल्याही मेंबरची तक्रार आल्यानंतर त्याला दुर्लक्ष न करता विथिन सर्टन टाइम पिरियड 15 दिवस आहे, 30 दिवस आहे, त्या पिरियडमध्ये त्यांना आन्सर करायचा आहे. जर ते त्याला रिझॉल्व्ह करू शकतील. आणि जर नाही करू शकतील, तरी त्याचा रिझन त्यांना द्यायचं आहे. हे काय रिझन आहे, कुठे काय करू शकतात. आता त्यामध्ये पण वेगवेगळे प्रकार असतात. जर सोसायटीने, संस्थेच्या अधिकाऱ्यांनी आपली तक्रार एंटरटेन केली नाही, त्यांनी काही रिप्लाय नाही दिला, तर आपण काय केलं पाहिजे? तर जर तुम्ही बायलॉ नंबर 64, 65 पाहतील, त्यामध्ये स्पेसिफिक बायफर्केशन आहे. कुठली तक्रार तुम्ही कुठे दिली पाहिजे? सोसायटीच्या सभासदांविरुद्ध. त्यात क्लिअर सांगितलं आहे, की जर तुमची तक्रार आहे शेअर सर्टिफिकेट रिलेटेड, मेंबरशिप रिलेटेड तक्रार आहे, काही डॉक्युमेंट तुम्हाला सोसायटीकडनं मागून घेतले हवे असतील, तर तुम्हाला जर ऑडिट रिपोर्टची कॉपीची गरज असेल, तर काही फंडबद्दल माहिती हवी असेल, तर ही सगळी जर तुम्हाला माहिती दिली नसेल सोसायटीचे अधिकारी असतात त्यांनी, तर त्याबाबतची कंप्लेंट तुम्ही तुमच्या उपनिबंधककडे दिली पाहिजे. त्यात सगळं त्यात स्पेसिफिक सांगितलेलं आहे, की सदर बाबतची कंप्लेंट तुम्ही तुमच्या निबंधकाकडे दिली पाहिजे आणि तुम्ही जेव्हा त्यांच्याकडे कंप्लेंट देतात, अकॉर्डिंगली उपनिबंधक त्यानुसार त्या सभासदांना डायरेक्शन देतात किंवा त्याच्यावरती हिअरिंग काढतात आणि अकॉर्डिंगली त्याला ऑर्डर पास करतात. म्हणून हे जे छोटी-छोटी तक्रार असतात, मेंबरशिप झाले किंवा रिजेक्शन ऑफ नॉमिनेशन फॉर्म असेल, रेझिग्नेशन ऑफ कमिटी असेल, मेंबर सोसायटीचे मेंबर बरोबर कारभार करत नसतील, तर हे सगळी तक्रार तुम्ही रजिस्ट्रारकडे दिली पाहिजे. या व्यतिरिक्त सेकंड पार्ट येतो बिफोर द कोऑपरेटिव्ह कोर्ट. हा इम्पॉर्टंट आस्पेक्ट आहे. इथे तुम्हाला जी कुठली तक्रार असेल तुमची विच इज रिलेटेड टू दी रेझोल्युशन ऑफ द सोसायटी, एनी सोसायटीमध्ये, जनरल बॉडीमध्ये, कुठल्याही मीटिंगमध्ये कुठल्याही प्रकारचा जर ठराव पास झाला आणि
त्याच्याशी संबंधित तुम्हाला काहीही तक्रार असेल, तर ती तक्रार फक्त 91 खाली कोऑपरेटिव्ह कोर्टात जात असते. आम्ही जनरली सोसायटी तक्रारदार काय करतात, ह्याला लक्षात न ठेवतात ते रजिस्ट्रारकडे कंप्लेंट करत बसतात. आणि रजिस्ट्रार त्यांना सांगतात, की हा आमचा ज्युरिस्डिक्शन मध्ये बसत नाही. तरी सुद्धा ते त्यांच्याकडनं त्या तक्रारबद्दल रिझोल्यूशन मागत असतात. पण कंपल्सरी इथे आहे, की ही जी तक्रार असतील रिझोल्यूशन रिलेटेड तुम्ही कोऑपरेटिव्ह कोर्टात फाईल करा. अदर देन जर तुमची कंप्लेंट असेल लीकेज रिलेटेड, रिपेअर रिलेटेड, काही इल्लीगल एन्क्रोचमेंट केलं असेल कुठल्या सभासदांनी, तीही कंप्लेंट कोऑपरेटिव्ह कोर्टात जातात. फर्दर इलेक्शन रिलेटेड कंप्लेंट. तुम्हाला इलेक्शनशी संबंधित तुमच्या सोसायटीमध्ये कुठलाही वाद असेल तुमचा, तोही तुम्हाला माननीय कोऑपरेटिव्ह कोर्टात फाईल करावा लागेल. म्हणून जे जर्नल आहेत ऑलरेडी सांगितलेले, जे रजिस्टर पुढे जाऊ शकतात तुम्ही. त्यांना सोडून हे जे सगळे कॉम्प्लिकेटेड आहेत, हे सगळे सहकार न्यायालयात दाखल करावे लागतात. याच्यानंतर सिव्हिल कोर्ट. तर सिव्हिल कोर्ट आणि कोऑपरेटिव्ह कोर्टमध्ये डिफरन्स आहे. कोऑपरेटिव्ह कोर्ट हा स्पेसिफिक आपल्या सोसायटीशी रिलेटेड दावे चालवण्यासाठी आहे. आणि कोऑपरेटिव्ह रिलेटेड जे डिस्प्यूट असतात, जे काही वाद असतात, त्याला स्पेसिफिक ज्युरिस्डिक्शन कोऑपरेटिव्ह कोर्टच आहे. सिव्हिल कोर्टमध्ये म्हणून आपल्याला काही ठराविक मॅटर आहे जसं की जेव्हा बिल्डर किंवा सोसायटीमध्ये डिस्प्यूट असतात रिलेटेड टू दी ड्युटीज विच आर नॉट डन बाय दी बिल्डर. जे एग्रीमेंट मध्ये त्यांनी टर्म्स अँड कंडिशन सांगितली होती सर्टन विच ही हॅज नॉट परफॉर्म, ते असतात जसं की कन्व्हिन्स असू शकतो किंवा एम्युनिटीज त्यांनी काही सर्टन प्रोव्हाइड केली नसेल तर हे सगळे ही जी काही स्पेसिफिक कंप्लेंट असतील ती स्पेसिफिक सिव्हिल कोर्टात जातात. आणि त्यातही तुम्हाला आधीच्या सेशनमध्ये आम्ही सांगितलेलं आहे की जर कन्व्हिन्स रिलेटेड डीम कन्व्हिन्स बाबतची कंप्लेंट असेल तर ती DDR कडे आपण फाईल करू शकतात. पहिला असा नव्हता म्हणून सिव्हिल कोर्टाला ही ज्युरिस्डिक्शन दिलेली आहे. परंतु कंप्लेंट फाईल करताना तुम्हाला हा लक्षात ठेवायचा आहे की कुठलाही डिस्प्यूट तुम्हाला मेजरली कोऑपरेटिव्ह कोर्टातच फाईल करायचा आहे कारण की इट इज रिलेटेड बिटवीन दी मेंबर्स अँड द सोसायटी. सिव्हिल कोर्टात तुम्हाला बघून खूप प्रिकॉशन घेऊन कंप्लेंट फाईल करायची. त्यानंतर पोलीसकडे आपण कुठली तक्रार देऊ शकतात, जे जर्नल आहेत. सोसायटीमध्ये कुठल्याही प्रकारचं न्यूसन्स क्रिएट केलं असेल कुठल्या मेंबरनी, कोणाला धमकी दिली असेल, ऑफिस बेअरला किंवा ऑफिस बेअर लोकांनी सदस्यांना धमकी दिली असेल. सॉरी, हॅलो, येस वन. ही जी कंप्लेंट दिली असते. Excuse me, Ajay sir. येस. Sir, I just want 2 minutes. I just wanted 2 minutes. We're having some trouble actually, wherein because of which like काफी जो video है वो अटक के जा रही है. So I'm just Okay. gonna set that. Just 2 minutes. Okay. Yeah.
Hello. Uh, yes, I'm so sorry for the inconvenience caused wherein you had to wait and stay back. But due to some reasons, just a minute, where am I? Yes. But due to some reasons, all the chats that we had just got deleted, and so we had to do something to recover it back. So, well, now I would request Advocate Ajay Mehrol, sir, to please continue with the trading session, and I'm so sorry for the interruption. Okay. Now everything is okay. Shall I continue, Mandeep? Yes, sir, Yeah. surely. Okay. मग आपण कुठल्या प्रकारची तक्रार आपण पोलिसांकडे करू शकतात? त्यात असतात, जर कुठला मेंबर सोसायटीमध्ये न्यूशन्स क्रिएट करत असेल, कोणाला धमकी देत असेल, किंवा सदस्य जे ऑफिस बेरर असतात त्यांनी सदस्य सभासदांना धमकी दिली असेल, ह्या प्रकारची कंप्लेंट आपण पोलिसांना डायरेक्टली करू शकतात. जर कुठली तक्रार तुमची अनऑथराइज कन्स्ट्रक्शन बद्दल असेल, कोणी एन्क्रोचमेंट केली असेल, तर त्याबाबत तुम्हाला म्युनिसिपल कॉर्पोरेशनला ही तक्रार द्यायची असते. यानुसार तुम्ही जर पाहिलं तर 64, 65, 66 मध्ये स्पेसिफिक त्यांनी डिटेलमध्ये दिलंय की कुठे कुठे कुठली प्रकारची कंप्लेंट केली पाहिजे. नंतर अमेंडमेंट इन बायलॉज. आता जर आपल्या सोसायटीच्या बायलॉज मध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा अमेंड करायचा असेल, कसा करायचा हा इम्पॉर्टंट आहे. कारण की आपण प्रॉपर प्रोसिजर फॉलो ना करता आपल्या बायलॉजला अमेंड करून टाकतात, ज्याने नंतर आपल्याला पुढे प्रॉब्लेम फेस करावे लागतात. आणि तुमच्या बायलॉज मध्ये बायलॉ नंबर 166 मध्ये स्पेसिफिक प्रोसिजर सांगितलंय की तुम्ही कसा बायलॉज अमेंड केलं पाहिजे. आणि त्यासाठी तुमचे अमेंडेड बायलॉज रजिस्ट्रार कडनं उपनिबंधक कडनं अप्रूव्ह झाले पाहिजे, हा पण त्यात स्पेसिफिक म्हटलेला आहे. आता जर तुम्हाला बायलॉज अमेंड करायचा असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे, त्यात एक स्पेसिफिक कंडिशन आहे की तुम्ही तुमची जनरल बॉडी मीटिंग किंवा एसजीएम घेतली पाहिजे, ज्यामध्ये तुम्ही हा मुद्दा घेतला पाहिजे की बाबा आम्हाला असं बायलॉज अमेंड करायचंय. आणि त्या जनरल बॉडीमध्ये एसजीएम मध्ये तो रेझोल्युशन ठराव पास झाला पाहिजे की आम्ही असं बायलॉज अमेंड करत आहोत. ही मॅन्डेटरी कंडिशन आहे. मीटिंग ठराव झाल्यानंतरच तुम्ही तुमचे बायलॉज अमेंड करू शकता. तर फर्दर काय करायचं आहे तुम्हाला, जेव्हा तुमचे बायलॉज अमेंड तुम्ही ठराव पास करून घेतील तेव्हा त्यानंतर तुम्हाला ऍप्लिकेशन करायची आहे जो तुमचा उपनिबंधक असेल त्यांच्या ऑफिसला. आणि ती जी ऍप्लिकेशन अर्ज असेल त्याला सपोर्टिंग डॉक्युमेंट मध्ये तुमची ऑडिट रिपोर्ट, तुमचे ओल्ड बायलॉज, तुमचे जे नवीन आता बायलॉज असतील त्यांची 2 कॉपी, अमेंडेड बायलॉज त्यांची 2 कॉपी, त्याच्याबरोबर त्या ऍप्लिकेशनला 50 रुपयाची कोर्ट फी, ह्या सगळ्याला सपोर्ट करून लावून तुम्हाला तिथे रजिस्ट्रार ऑफिस मध्ये ऍप्लिकेशन पुटअप करावी लागते. तुमची ऑडिट रिपोर्ट, न्यू बायलॉज ची कॉपी 2, ओल्ड बायलॉज ची कॉपी, कोर्ट फी ऑफ 50 रुपये. जेव्हा तुम्ही हे ऍप्लिकेशन पुटअप करता त्यानंतर जे तुमचे उपनिबंधक असतील तुमची ऍप्लिकेशन कन्सिडर करून मग नंतर ते अप्रूव्ह करतात. आणि जेव्हा तुमचे बायलॉज अप्रूव्ह होऊन जातात त्यानंतर तुम्ही त्यांना डेली रुटीन मध्ये तुमच्या दैनंदिन कामकाज मध्ये यूज करू शकतात, वापरू शकतात. हा प्रोसिजर इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही कुठलेही बायलॉज तुम्ही अमेंड केल्यानंतर त्यांना विदाउट अप्रुव्हल ऑफ द रजिस्ट्रार जर त्यांना
उपयोग करत असतील, वापरत असतील दैनंदिन कामकाजात, तर ते व्हॅलिड नसतात. हो. सेकंड इज, आज आपण छोटे-छोटे टॉपिक घेतो जे तुम्हाला रेग्युलरमध्ये युजफुल असतील. इश्युअन्स ऑफ शेअर सर्टिफिकेट. आता आपण बघतात की शेअर सर्टिफिकेट इश्यू करताना सोसायटी खूप वेळ घेत असतात. की ते बघत असतात की कधी मेंबर डिफॉल्टर आहे का? काय बॅलन्स आहे का? काय डिस्प्यूट आहे का? या सगळ्या रिझननी ते काही ना काही रिझन देऊन डिले करत असतात. पण सोसायटी ऑफिस बेरर असा करू शकत नाही. शेअर सर्टिफिकेट जो कोण मेंबर असेल त्याला देणं गरजेचा मॅन्डेटरी आहे. इट इज कंपल्सरी टू इश्यू द शेअर सर्टिफिकेट टू द मेंबर ऑफ द सोसायटी. त्याला तुम्ही या रिझन खाली दुसरं रिझन एक किंवा दुसरं एक्सक्यूज खाली डिले करू शकत नाही. याच जेव्हा आपण डिले करतात त्यानेच मग फर्दर एक कंप्लेंट तयार होऊन जाते, ज्याने एक नवीन डिस्प्यूट निर्माण होतो. म्हणून तुम्ही डिफॉल्टर असेल मेंबर तरी तुम्हाला शेअर सर्टिफिकेट द्यायचा असतो, कारण की जर तो डिफॉल्टर आहे तर तुमच्याकडे एक प्रोव्हिजन आहे की तुम्ही रिकव्हरीसाठी जाऊ शकतात. तुम्ही तुमचा लीगल राईट यूज करा, तो त्याचा लीगल राईट यूज करू शकतो. जेव्हा आपण संस्था सांभाळत असतात, कामकाज करत असतात, सभासदांनी आणि मेंबर सदस्यांनी दोघांनी हे सगळं सर्व बघून घ्यायचं आहे की आपण आपापल्या राईट सांभाळून वापरून घ्यायचा आणि दुसऱ्याचा राईटला एन्क्रोच करायचा नाहीये. कारण की सभासद सोसायटीचा वेलफेअरसाठी काम करत असतात आणि ऑफिस बेरर सोसायटीचा वेलफेअरसाठी काम करत असतात आणि सभासद जे सोसायटीचा एक पार्ट आहे. त्यांचे ग्रीव्हन्स ऐकून घेणे, त्यांना रिझॉल्व्ह करणे हे सभासद ऑफिस बेररांची ड्युटी आहे. नंतरचा एक इश्यू आम्ही जे रेग्युलर मध्ये बघत असतात, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट बद्दल. जेव्हा एखादा मेंबर रूम विकत असतो किंवा त्याला कुठल्या प्रकारचा लोन ऑब्टेन करायचा असेल, कर्ज घ्यायचं असेल, कोण मॉर्गेज लोन घेत असतो किंवा जो इनकमिंग मेंबर आहे तो हाऊसिंग लोन घेऊन त्याचा जो ओरिजिनल पर्चेसर आहे त्याच्याकडनं रूम फ्लॅट विकत घेत असतो, त्यावेळेला त्यांना बँकांकडनं कर्ज घ्यावा लागतो. बँक असो किंवा NBFC असो, प्रायव्हेट फायनान्स कंपनी, त्यावेळेला त्यांना नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेटची गरज असते. ह्या वेळेला पण सोसायटीला काय बघून घ्यायचंय? जेव्हा सोसायटीकडे ऍप्लिकेशन आले तर त्यांना तेवढंच बघायचं आहे की जर वेदर मेंटेनन्स एनी अमाऊंट इज ड्यू ऑफ द मेंबर आर नॉट, किंवा त्याच्यावरती कुठल्या प्रकारचा लीन आहे का कोणाचा, कुठल्या बँकेचा. आणि जनरली जर लीन असेल तर सोसायटी समोरूनच अपडेट करत असते आणि इव्हन बँक पण लोन देत नसतात. हे एखादा गोष्टी बघून त्यांना NOC देता येत असते. पण सभासद जे सोसायटीचे ऑफिस बेरर असतात असं ना करतात, त्यांना 15 दिवस, महिनाभर, 1 महिने, 2 महिने डिले करत असतात NOC देण्यासाठी, की आज सचिव नाहीये, आज हे नाहीये, आज ते नाहीये. पण असं नाहीच आहे. जर तुम्ही जो मेंबर NOC मागत आहे त्याला NOC देत नसेल तर त्याच्याकडे रजिस्ट्रार आहे, दुसरी अथॉरिटी आहे. ते तिथे जाऊन ऍप्लिकेशन देऊन NOC घेऊ शकतात. ते डायरेक्शन देऊ शकतात. जिथे रजिस्ट्रार तुम्हाला डायरेक्शन देणार की बाबा तुम्ही या सभासदाला NOC द्या. मग जर आपण एखादा ऑर्डर आल्यानंतरच त्यांना NOC देत असतील तर सुरुवातीला का नाही? म्हणून आपण जर इश्यू नसेल काही मेजर तर NOC दिली पाहिजे. आता काही सभासद सोसायटीकडनं
डॉक्युमेंट्स, काही डॉक्युमेंट इन्स्पेक्शनसाठी किंवा सर्टिफाईड कॉपी मागत असतात. त्यामध्ये पण खूप इश्यू आम्ही बघत असतात की सोसायटी त्यांना डॉक्युमेंट देत नाहीये किंवा ते प्रॉपर ॲप्लिकेशन करत नाहीये. आता जर एखादा मेंबरला कुठल्याही प्रकारची डॉक्युमेंट इन्स्पेक्ट करून घ्यायचं आहे किंवा त्याची कॉपी हवी आहे, तर बायलॉजमध्ये तुमच्या आणि सेक्शन 32 आणि तुमच्या बायलॉजमध्ये 154B8 मध्ये स्पेसिफिक सांगितलेलं आहे की बाबा तुम्ही ॲप्लिकेशन देऊन सचिव सोसायटीच्या सभासदांना तुम्ही सोसायटीचा रेकॉर्ड इन्स्पेक्ट करू शकतात. इन्स्पेक्ट केल्यानंतर तुम्हाला जे काही रिक्वायर्ड डॉक्युमेंट असतील ते तुम्ही त्यांची कॉपी मागवू शकतात. सभासदांना सोसायटीचं रजिस्टर, रेझोल्युशन, मिनिट्स, ऑडिट रिपोर्ट, इतर जे काही डॉक्युमेंट इम्पॉर्टंट असतील हे सगळं इन्स्पेक्ट करायचा, बघायचा अधिकार आहे. आणि ऑफिस बेररसाठी पण बायलॉ नंबर 171 मध्ये स्पेसिफिक सांगितलं आहे की जर तुमच्याकडे कुठल्याही सभासदाची ॲप्लिकेशन आली की बाबा आम्हाला हे डॉक्युमेंट हवेत, तर तुम्ही त्यांना किती प्रमाणे काय चार्ज केला पाहिजे. 171 तुमचा बायलॉ सांगत आहे की कुठल्या डॉक्युमेंटसाठी तुम्ही किती चार्ज केला पाहिजे आणि किती कॉपी दिली पाहिजे. कधी-कधी असा असतो की जे सभासद असतात ते सोसायटीला ॲप्लिकेशन न करता डायरेक्टली ते नोटीस पाठवतात थ्रू ॲडव्होकेट थ्रू की हे डॉक्युमेंट आम्हाला हवे. पण बायलॉमध्ये तुमच्या सांगितलंय की तुम्ही स्पेसिफिक मेंबरनी सोसायटीकडे ॲप्लिकेशन दिली पाहिजे. त्यानंतर सोसायटी त्यांना उत्तर देईल की बाबा हे डॉक्युमेंट आमच्याकडे अवेलेबल आहेत आणि या डॉक्युमेंटसाठी तुम्हाला एवढे चार्ज पेड करावे लागतील. हे चार्ज तुम्ही पेड करून तुम्ही तुमच्याकडे हे डॉक्युमेंट घेऊ शकता. म्हणून सभासदांनी थ्रू कंप्लेंट किंवा लेटर ना पाठवता डायरेक्टली सोसायटीकडे ॲप्लिकेशन दिली पाहिजे. असल्या सभासदांची ॲप्लिकेशन आल्यानंतर ऑफिस बेररांनी त्यांना रिप्लाय दिला पाहिजे की बाबा आमच्याकडे हे डॉक्युमेंट आहेत किंवा हे नाहीच आहे आणि जे अवेलेबल डॉक्युमेंट आहेत त्यांना पर कॉपी 171 मध्ये जे काय सांगितलं आहे त्याप्रमाणे चार्ज लागेल. तुम्ही हे चार्ज सोसायटीकडे जमा करा आणि आम्ही तुम्हाला झेरॉक्स करून हे डॉक्युमेंट देऊ. यानंतर आहे एक टॉपिक कोरम रिलेटेड. आता आपण हे बघतात की आपल्या सोसायटीला डिफरंट जी स्ट्रेंथ ॲज पर दी स्ट्रेंथ ऑफ दी सोसायटी मॅनेजिंग कमिटीची जे काही कोरम दिलेलं आहे की मॅनेजिंग कमिटीची स्ट्रेंथ एवढी असली पाहिजे आणि मीटिंगसाठी असं एवढा कोरम असला पाहिजे. फॉर एक्झाम्पल 100 साठी अप टू 100 टोटल स्ट्रेंथ ऑफ द मॅनेजिंग कमिटी इज 11. कोरम शुड बी 6. up to 100 to 200 total strength of the committee should be 13 and quorum should be 7 असं दिलेलं आहे. डिफरंट दिले. 501 ते अबोव असतील तर 19ची स्ट्रेंथ आहे कमिटीची आणि 10चा कोरम आहे. या सगळ्या स्ट्रेंथ मध्ये त्यांनी रिझर्व्ह कॅटेगरीसाठी पण जागा ठेवलेली आहे. आता रिझर्व्ह कॅटेगरीची जर सीट्स अवेलेबल असताना कॅन्डिडेट नसतील तर मग काय कोरम असणार. हा इम्पॉर्टंट इश्यू इथे असतो. कारण की प्रत्येक बायफर्केशन मध्ये रिझर्व्ह कॅटेगरीसाठी SC, OBC, VJNT साठी एक 3 प्रत्येक ठिकाणी 3 सीट दिलेली आहे. आणि जर ते नसतील तर मग मिनिमम कोरम किती असला पाहिजे हा मोठा इश्यू असतो. आणि त्या इश्यूने खूप सारी तक्रार रजिस्टरकडे लोक करत असतात ज्यांनी त्या कमिटीवरती इनडायरेक्ट ऍक्शन होत असतात. म्हणून आपल्या
अमेंडेड बायलॉज मध्ये 154B22 मध्ये एक इम्पॉर्टंट पॉइंट दिलेला आहे, तो मी तुम्हाला रीड करून दाखवतो. 154B22 इथे कोरम बद्दल स्पेसिफिक सांगितलंय विथ रिलेटेड टू दी रिझर्व सीट्स. त्याला कसा कन्सिडर केला पाहिजे कोरम मध्ये, की जर आपल्याकडे 13चा 200 मेंबरची सोसायटी आणि तिथे मॅनेजिंग कमिटीची स्ट्रेंथ 13 आहे आणि मिनिमम कोरम 7चा असलं पाहिजे, मग त्यावेळेला रिझर्व्ह कॅटेगरीची सीट जर नसतील तर मिनिमम कोरम किती असेल. त्यासाठी इथे बायलॉज मध्ये 154B22 मध्ये 2 लाईन मी तुम्हाला वाचून दाखवतो. त्यात काय सांगितलंय. Till the time the members of reserve categories are not available are elected to fill the reserved seats as provided in section 154B20 and 154B21. Such reserved seats shall not be counted for the strength of managing committee for composition of quorum for conducting its meeting. इथे स्पेसिफिक सांगितलंय की सच रिझर्व्ड सीट्स शॅल नॉट बी काउंटेड फॉर स्ट्रेंथ ऑफ मॅनेजिंग कमिटी shall not be counted for the strength of managing committee for composition of quorum for conducting its meeting. म्हणजे त्यांना कोरम साठी मॅनेजिंग कमिटीसाठी काउंट करायची गरज नाहीये. जर आपली सोसायटी 301 ते 500 मेंबरची असेल आणि त्यात आपलं टोटल कमिटी 17ची असली पाहिजे आणि त्यात कोरम मिनिमम 9चा असला पाहिजे आणि 3 सीट नसतील तर 17 मधून 3 कमी करून आपल्याला 14 मेंबरची कमिटी असते आणि त्याचा मिनिमम कोरम 8चा असला पाहिजे. त्याला इट इज नॉट मॅन्डेटरी टू कीप दी कोरम ऑफ 9. तिथे 8चा करू शकतात कारण की 3 कमी आहे आणि इथे बायलॉ मध्ये स्पेसिफिक सांगितलेलं आहे. फर्दर एक पॉइंट अजून घेतो जे रेग्युलर वर्क मध्ये आहे आणि मी माझं सेशन वाइंड अप करेल. आपण बघत असतात रेग्युलरली की सोसायटी हे जे ट्रान्सफर साठी फॉर्मॅट असतात, एनओसी साठी फॉर्मॅट असतात, बॉन्ड, नॉमिनेशन फॉर्म, ह्यासाठी सगळ्यांसाठी तुम्हाला फेडरेशन किंवा कुठल्या एजंट कडनं घ्यावे लागतात किंवा तुम्हाला वकिलांकडे जाऊन सगळं बनवून घ्यावं लागतो. यासाठी या सगळ्या डॉक्युमेंटसाठी तुम्हाला कुठेही फिरायची गरज नाहीये. तुमच्या बायलॉज मध्ये हे सगळे फॉर्मॅट्स दिलेले आहेत. फक्त गरज काय की तुम्ही आरामात बसून हे बायलॉज पूर्ण वाचून घ्या. शेवटी पान नंबर 71 नंतर हे सगळे 71 पासून हे सगळे फॉर्मॅट्स दिलेले आहेत ते वाचून घ्या, बघून घ्या. तुमच्या पीसी मध्ये किंवा तुमच्या ऑफिस मध्ये बनवून हार्ड कॉपी किंवा कम्प्युटर असेल तर त्यामध्ये सॉफ्ट कॉपी ठेवा. जे तुम्हाला दैनंदिन कामकाजात किंवा तुमचे नवीन मेंबर जे येतील त्यांच्याकडनं मागताना हे सगळे तुम्हाला उपयोगी पडतील. म्हणून तुम्ही तुमचे बायलॉज व्यवस्थित वाचून घ्या. तुम्हाला हे सगळे दैनंदिन कामकाजात तुम्हाला खूप उपयोगी पडतील. हे संपून मी माझा हा सेशन संपवतो. मनदीप, कॅन वी टेक दी हॅलो? Yes, we can go with the doubt session. Just yes. a minute. Just a minute, sir. Hello, and yes, so
this was our last training session, and yes, we've had a lot of doubts, and it was like डाउट्स का भंडार आ गया आज मुझे इस लगता है इसी करके हमारे काफी डाउट्स ऐसे ही उड़ गए चलो कोई बात नहीं जितने डाउट्स को हो सके हमने जवाब दिया है एडवोकेट सतनाम सिंह सर खुद आंसर कर रहे थे कालकर मैम आंसर कर रही थी अजय मेहरोल आपके डाउट्स पढ़ के साथ में ही आंसर कर रहे थे तो ओके सो मेरे पास यहाँ पे कुछ डाउट्स है जो आई एम गोना रीड इट आउट एंड अकॉर्डिंगली I will request Satnam Singh sir or Ajay Mehrul sir or the advocates on panel to answer. Just a minute, just give me a minute so I could unmute them. I'll read the question and accordingly unmute the particular speaker. Okay, so the very first doubt I would request Advocate Satnam Singh sir to answer this. I have sent you the unmute request to unmute yourself. I've sent you request. Yeah, the question is if office bearer member uses abusive language or attempts to physically assault, what action can be taken against such violent members? And if police refuses to lodge complaint or file FIR, what is the solution? अभी मेरे कलीग अजय मेहरोल ने कौन सी कंप्लेंट्स किस अथॉरिटी के पास देनी है इस बारे में बताया है। अगर पुलिस एफआईआर लेने में रिफ्यूज कर रही है तो आप उनकी हायर अथॉरिटी को कंप्लेंट लेटर भेजिए। उस पर भी अगर एक्शन नहीं होता तो हम उनके अगेंस्ट में कोर्ट में प्राइवेट कंप्लेंट्स फाइल हो सकती है। और कोर्ट उन्हें समन्स या 202 के अंडर सीआरपीसी 202 के अंदर इंक्वायरी या एफआईआर लॉन्च करने की अनुमति पुलिस को देगी और पुलिस उस अनुसार एफआईआर लॉन्च करेगी। अगर पुलिस एफआईआर नहीं लॉन्च करती उसके लिए मैंने ये प्रोसेस बताया। नेक्स्ट। ओके, do managing committee have any role in resolving any interpersonal conflicts happen in society premises? What are the documents to be verified at the time of issuance of share certificate? These are two questions. ऑलरेडी मैं रिप्लाई दे चुका हूं। जो आपके एग्रीमेंट्स है फ्लैट्स के वो सोसाइटी को आपको सबमिट करना है। अगर चेन एग्रीमेंट है तो चेन एग्रीमेंट सबमिट करने होंगे, यानी कि आपके फ्लैट का टाइटल अगर सोसाइटी के पास आ गया तो आपको आपके नाम से सेल सर्टिफिकेट इशू करेगी सोसाइटी। ओके sir, there is this question asking, is society allowed to open 4 different accounts? Because society has open account in cooperative banks and many cooperative banks are under RBLNs and may have default. And so what to do? Like, can they open account in private or public bank? And are they allowed to open 4 different accounts? वैसा अकाउंट्स खोलने का जो सब्जेक्ट है वो जनरल बॉडी को है। मेन तो गार्जियन बैंक, जिला मध्यवर्ती बैंक है। उसके बाद आप डिप्यूटी रजिस्ट्रार से परमिशन लेकर, जनरल बॉडी की परमिशन लेके आप पैसा विविध बैंक में अकाउंट ओपन कर सकते हैं, नेशनलाइज बैंक में। ओके Okay. Yes, I'm so thankful. I'm sorry, sir, for today. We are just going to take this amount of questions because quite a lot of questions were already answered through the chat section. Even you have answered, even other advocates have answered.
So, sir, would you like to give a closure? And accordingly, then I'll share the contact details of everybody. Yes, sir. Sir, please do talk few words as this is the closure of our first online training session. आजचा जो सत्र आहे हा अखेरचा या सत्रातला अखेरचा सत्र आहे. सर्व वकील बंधूंनी आमचे पॅनल ॲडव्होकेट त्यात सिनियर ॲडव्होकेट्स आहेत, देशपांडे साहेब, कुलकर्णी साहेब, तसेच राजा पाटील साहेब, हरीश भंडारी जी, अजय मेहरोजी, वर्षा कोळी, अंजनी कालकर, आमचे सचिव दत्तप्रसाद राईलकर, माझे मित्र व संघटनेचे उपाध्यक्ष माननीय ॲडव्होकेट चित्रे साहेब, माझ्या व चित्रे साहेबांच्या संकल्पनेतून हे काम आम्ही सुरू केलेलं आहे. तसेच ॲडव्होकेट चंद्रकांत निकमजी, व इतर वकील बंधू ज्यांनी सदरचे सत्राला मदत केली. वकिलांना वेळ नाही, परंतु त्यांनी वेळात वेळ काढून या सत्राला वेळ दिली, चांगली माहिती सभासदांना दिली. रोज मला मेसेजेस येत आहेत, वेबिनार सुरू आहे, फेसबुक लाईव्ह सुरू आहे. हजारो लोकांनी लाभ घेतलेला आहे. मला पुण्यातून सहकार आयुक्त कार्यालयातून सुद्धा फोन आले की कार्यक्रम सुंदर चालू आहे. धन्यवाद. मी सर्व माझ्या मित्र वकिलांचा धन्यवाद आभारी आहे. तसेच ज्या सभासदांनी, ज्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी किंवा सोसायटीने या सत्रात भाग घेतलं, प्रशिक्षण घेतलेले आहेत, त्यांचा सुद्धा मी आभारी आहे की त्यांनी आवर्जून सत्रात सहभाग घेतलेले आहे. ज्या ज्या सभासदांनी या आमच्या 14-15 सत्र वकील संघटने आयोजित केलेले 14-15 सत्र भाग घेतलेला आहे, त्यांनी आपला जो ग्रुप आहे कोऑपरेटिव्ह ट्रेनिंगचा, त्यात त्यांचा पूर्ण डिटेल, त्यांच्या सोसायटीचे नाव, त्यांचे नाव शेअर करावीत. तर त्यांना जे काही ऑफिशियली फी असेल शासनाची, ती भरून घेऊन त्यांना सर्टिफिकेट इश्यू करण्यात येईल. सदरचा सत्र जो सुरू झालेला होता आणि पुढेही चालत राहणार आहे. आता आम्ही कालच सभा झाली, आमचे चित्रे साहेब व इतर वकिलांनी ठरवलं की विभाग वाईज कल्याण, डोंबिवली, ठाणे शहर, मीरा रोड, भाईंदर असे वेगवेगळे वेबिनार सत्र घ्यावे. त्याने त्या त्या विभागातील सोसायट्यांना त्याचा लाभ मिळेल असा विचार आहे.
कार्यान्वित होईल त्याप्रमाणे त्या विभागाच्या सोसायट्यांना आम्ही कळवूया. सध्या कोविड हा विषय पुऱ्या भारतात सुरू आहे. कोविड सारख्या महामारी पासून स्वतःचं संरक्षण करूया. शासनाने दिलेल्या नियमाचे पालन करा. ते नियम तुमच्या आमच्या चांगल्यासाठी तयार केलेले आहेत. घरी राहा, सुरक्षित राहा. तसेच मी मान्य सहकार आयुक्त, मान्य सहकार सचिव, माननीय विभागीय सहनिबंधक गोलकर साहेब, माननीय DDR ठाणे SM पाटील साहेब आज आपल्या सत्रात आवर्जून उपस्थित झालेले माननीय विशाल जाधवर साहेब, उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे शहर यांचा मी आभारी आहे की त्यांनी वेळोवेळी आम्हाला सदर सत्रासाठी मदत केलेली आहे. धन्यवाद. तसेच मी त्यांचाही आभारी मानेन. या वेबिनार सत्र आयोजन करण्यासाठी ज्या ज्या माझ्या मित्र परिवार मित्रमंडळींनी मागून किंवा समोरून मदत केलेली आहे त्यांचा सुद्धा मी आभार मानेन. आम्ही आमच्या सर्व वकील मंडळीची या सत्रात ज्या ज्या वकिलांनी आपले आपले लेक्चर दिलेले आहेत त्यांचे नंबर शेअर करीत आहे. त्याप्रमाणे त्या विषयावर आपण त्यांच्याशी संपर्क करू शकता. तसेच मी अखेरला एकच निरोप देतो. घरी राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजपर्यंत सहकार वकील संघटनेतर्फे सर्वांना वेळोवेळी कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. यापुढे सुद्धा कायदेविषयक मार्गदर्शन मोफत करण्यात येईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. Thank you so much, Advocate Satnam Singh Razotra sir, to address us and to keep this training session. Well, it's not just me, but there have been many societies which have been enlightened and they have जिनको नॉलेज मिली है उनके सोसाइटी में काफी लीगल एक्टिविटीज भी हो रही होंगी और काफी कुछ ऐसा हो रहा है अगर रिपेयरिंग से रिलेटेड, मेंटेनेंस, डीम कन्वेंस वगैरह से रिलेटेड. आई एम श्योर उनको थाने कोऑपरेटिव एडवोकेट्स एसोसिएशन के थ्रू काफी गाइडेंस मिला होगा. एंड विद दैट, जिसके लिए आप सब वेट कर रहे थे बेसब्री से, ये रहा हमारे एडवोकेट्स का नंबर. यू कैन टेक अ स्क्रीनशॉट ऑफ इट एंड just a minute. Okay, well, with this, Advocate Satnam Singh sir again wants to speak something, and yes, I'm gonna unmute him, but for a time being, I'm just gonna stop sharing. And yes. मी आमचे काही वकील मंडळींचे आभार मानण्यास चुकून राहून गेलोय. माझे मित्र प्रदीप नेरकर, विजय वाजगे यांनी सुद्धा सदर सत्रात सहकार्य केलेले आहे. चुकून त्यांचं नाव राहिलं होतं
यामुळं मी माफी मागेन व आजचं सत्र हा सत्र ची समाप्ती करत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. That was really sweet of you, sir, that you just came back to give him the credits. That was really nice and sweet. Again, I will again share the contact details. Here it is. This is the, you can just take a screenshot of it. I believe you can see the contact details. Even I'll check it through the phone. Oh yes, you can take the screenshot and later on you can zoom and check the numbers. Just a minute. I believe there is some issue. Okay, just a minute. Yes. I'm waiting for you guys. I will just wait for a few minutes. This is the contact details of our advocates on panel. You can see the name of Satnam Singh sir, Girish Chitri sir, Dutta Prasad Arka sir, Vandana Jadhav ma'am, then Shri Deshpande sir, Kulkarni sir, Raja Patil sir, Pradeep Nerkar, Advocate Anjani Kalkar ma'am, and Vijay Vazge, Ajay Mehrol sir, Varsha Shyam Kohli ma'am, then Chandrakant Nikam sir, and Advocate Harish Bhandari sir. And we also, the auditor we have on panel, Ashok Kulkarni sir. I believe by now you have surely taken this screenshot, and with that I'm also gonna share something. Just a minute. You can now see me typing something, and it is something important. So this is our Facebook and YouTube channel name, that is Thane Cooperative Advocates Association. Let me larger the font. I'm sure you can take a screenshot of it and accordingly drop it on Facebook channel or YouTube, and you will find us. All those who are new today, I would also tell you that all our sessions are available on YouTube as well as Facebook too. So you can go us and check. Go and check there. All those doubts which were unanswered remained unanswered today. I'm so sorry. You can get back to us, and we will surely resolve all your doubts. As Thane Cooperative Advocates Association gives free legal guidance, and I believe that's it for today. And thank you for joining us. It's been a great journey together for 14 days. We had 100% participants. It was great. So thank you so much. Thank you all the advocates on panel. And that's it. Thank you to be a beautiful audience and great. And now I would just end. I'm not gonna say that we will be having a training session tomorrow. If there is any online training session, you will be intimated by WhatsApp groups that you've been added. And that's it. In case you want to get added, please message on any of these numbers. You will be added to the group. And now I'm going to stop sharing. And thank you so much. I'm going to keep this on for 2 minutes more. If you want to take the screenshot, you can take it. प्लीज इन नंबर्स का लाभ उठाएं. नंबर सबको नहीं मिलते हैं. ओके, बस मेरा भी नंबर कुछ ही दिनों में इसमें ऐड हो जाएगा. आई बिलीव दैट. एडवोकेट मनदीप कौर. चलो तब तक आप स्क्रीनशॉट ले लो. या, दैट्स इट फॉर टुडे. थैंक यू. एंड it was a great event. Take care. Thumbs up please, ताकि मैं आप सभी का ऐसे स्क्रीनशॉट लूं. सब प्लीज एक thumbs up दे दो. Oh, that's so nice. Thank you. And that's it.